फुटबॉल विश्वातला सर्वात मोठा सोहळा आणि आता क्षण आला आहे अंतिम महासंग्रामाचा। गतविजेता अर्जेंटिना आणि युरोपियन महासत्ता स्पेन यांच्यामध्ये फिफा विश्वचषक 2026 चं विजेतेपद ठरणार आहे। एका बाजूला लायनेल मेसीचा अफाट अनुभव तर दुसऱ्या बाजूला युवा सुपरस्टार लामिन यामालची जादू आणि त्यामुळे या अंतिम लढतीकडे सगळ्या जगाच्या नजरा लागलेल्या आहेत। पाहूया त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। फुटबॉल विश्वाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो अखेर जवळ आलाय। फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन आमने सामने येणार आहेत। विश्वचषकाच्या सुवर्ण ट्रॉफीसाठी रंगणारा हा सामना केवळ दोन संघांमधली लढत नसून दोन पिढ्यांमधला संघर्ष म्हणून सुद्धा पाहिला जातोय। अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत इंग्लंडवर 2-1 अशी मात करत अंतिम फेरी गाठली। कर्णधार लायनेल मेसीने अनुभवाच्या जोरावर संघाला पुन्हा एकदा विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय। सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाकडे जाण्याचं स्वप्न अर्जेंटिना पूर्ण करणार का, याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय। ही केवळ अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील लढत नाही तर दोन फुटबॉल तत्त्वज्ञानांची टक्कर आहे। अर्जेंटिनाकडे मेसी सारखा अनुभवी नेता आहे जो मोठ्या सामन्यात दबाव हाताळू शकतो, तर दुसरीकडे स्पेन आहे त्यांच्याकडे वेगवान पासिंग आणि युवा ऊर्जा आहे। त्यामुळे या फिफा फायनल सामन्यात पहिल्या गोलला प्रचंड महत्त्व असणार आहे। लायनेल मेसीसाठी हा विश्वचषक कारकिर्दीतला अखेरचा अंतिम सामना ठरू शकतो, त्यामुळे त्याच्या प्रत्येक स्पर्शावर जगभरातल्या चाहत्यांच्या भावना जोडलेल्या असतील। दुसरीकडे अवघ्या 19 वर्षाचा लामिन यामाल हा स्पेनच्या आक्रमणाचा सर्वात मोठा आधार बनलाय। अनुभव, युवा जोश, शांत डोकं आणि आक्रमक वेग अशा अनेक पैलूंनी ही अंतिम लढत रंगणार आहे। दोन्ही संघांचा मधल्या फळीवरचा ताबा आणि बचाव फळीची कामगिरीच विजेतेपदाचा फैसला ठरू शकते। दुसरीकडे स्पेनने उपांत्य फेरीत फ्रान्सचा 2-0 असा पराभव करत दमदार प्रवेश केलाय। युवा स्टार लामिन यामालने संपूर्ण स्पर्धेत आपल्या वेगवान खेळाने आणि अप्रतिम कौशल्याने फुटबॉल प्रेमींना भुरळ घातली आहे। स्पेनला पुन्हा एकदा विश्व विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर असेल। या अंतिम सामन्यात अनुभव विरुद्ध युवा जोश अशी रंगत बघायला मिळणार आहे। मेसीची अचूक पासिंग, खेळावरची पकड आणि नेतृत्व क्षमता तर यामालची ड्रिबलिंग, वेग आणि आक्रमक खेळ यामुळे सामना कोणत्याही क्षणी रंग बदलू शकतो। या सामन्यात व्यक्तीपेक्षा संघाचा खेळ महत्त्वाचा ठरेल। मेसी आणि यामाल ही जरी आकर्षणाची केंद्रे असली तरी मधल्या फळीतील नियंत्रण आणि बचावातील शिस्त ज्या संघाने राखली त्या संघाच्या हाती विश्वचषक जाण्याची शक्यता अधिक आहे। पण फुटबॉल चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय फायनल ठरणार हे मात्र नक्की आहे। अब्जावधी फुटबॉल प्रेमींच्या नजरा आता एका सामन्यावर खिळल्यात। मेसीच्या कारकिर्दीचा सुवर्ण शेवट होणार की यामालच्या नेतृत्वाखाली स्पेन नव्या युगाची सुरुवात करणार, याचा फैसला अंतिम शिट्टी झाल्यानंतरच होईल। विजेतेपदासाठीचा हा महासंग्राम फुटबॉल इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झालाय। अनुभव जिंकणार की युवा जादू, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। अनुष्का जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।